नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या समोर एक अत्यंत महत्वाचा दुर्मिळ, थोडासा त्याची संख्या कमी झाली आहे असा एक वृक्ष आहे। आपण बघू शकता तो वृक्ष, त्याचं नाव आहे पाडळ किंवा याला आयुर्वेदामध्ये पाटला असं म्हटलं जातं। स्टिरिओस्पर्मम सुआविओलेन्स असं याचं बोटॅनिकल नाव आहे। बिग्नोनिएसी फॅमिलीचा हा मेंबर आहे आणि आयुर्वेदामध्ये आपण ऐकलं असेल की दशमूळ नावाचे 10 मुळं आहेत। 10 झाडांच्या 10 मुळांचं मिश्रण त्याला दशमूळ म्हटलं जातं आणि ती सर्व प्रकारच्या वात विकारामध्ये अत्यंत गुणकारी अशी औषधं आहे। तर त्यापैकी पाटला एक आहे। ही पाटला जी आहे सर्व प्रकारच्या वात विकारामध्ये एकटं म्हणजे जे एकल द्रव्य चिकित्सा ज्याला म्हणतो त्याच्यावर काम करतं। पण सगळ्यात महत्वाचा जर का उपयोग त्याचा असेल तर न्यूरोपॅथिक पेन्स, बऱ्याच वेळा काय होतं की हातपाय टोचल्यासारखे होतात, हातापायांना वेदना होतात, हातापायामध्ये मुंग्या येतात, अस्वस्थता वाढते, चालणं फिरणं मुश्किल होतं। अशा वेळी जी न्यूरोपॅथी आहे म्हणजे त्याला मज्जातंतूचा दाह म्हणूया आपण, लक्षात घ्या। काही वेळा ती पेरिफेरल असते, काही डायबेटिक न्यूरोपॅथी असते, क्रॅनियल असते, बऱ्याच प्रकारच्या न्यूरोपॅथी असू शकतात। ते लोक डायबेटिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी आहे। त्यांच्या वेदना, हातापायांना मुंग्या येणं पूर्णपणे कमी करण्याची ताकद ह्या पाडळीमध्ये आहे। ज्यांना पेरिफेरल न्यूरोपॅथी आहे, हाताला किंवा पायाला मुंग्या येतात, टोचल्यासारख्या वेदना होतात, दुखतं, अशा लोकांसाठी सुद्धा केवळ पाडळ, फक्त पाडळीचं 5 ग्रॅम चूर्ण तुम्ही कोमट पाण्यासोबत घ्या। सलग 3-4 महिने घेतल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला आराम वाटतो। त्याची फुलं अत्यंत सुंदर असतात। फुलं सुरुवातीला पिवळसर, नंतर लालसर अशी त्याच्यावरती पिंग येते, अत्यंत चांगला सुगंध असतो, ती देखील औषधामध्ये वापरली जातात। आपण जर जवळून बघितलं याच्या फुटलेल्या शेंगा दिसतील, त्या लांबट शेंगा दिसतात फुटलेल्या, त्या बघितल्यात तुम्ही तर साधारणपणे एस आकारामध्ये वळलेले आहेत। त्याचा आकार जो आहे तो एस शेप झालेला आहे। स्टिरिओस्पर्मम नाव, स्टिरिओ म्हणजे कडक आणि स्पर्मम म्हणजे बिया, त्याच्या बिया अत्यंत कडक असतात। ओळखण्याची खूण अशासारखे दिसणारे भरपूर वृक्ष आहेत, पण तुम्हाला फुटलेली शेंग एस आकारामध्ये दिसली की तुम्ही निश्चितपणे समजू शकता हे पाडळीचं झाड आहे किंवा याला पाटला म्हणतात। तर मित्रांनो, दशमूळाच्या या झाडाचा आनंद घ्या, निसर्ग वाचवा, आपल्या निसर्गामध्ये जी वनसंपत्ती आहे ती जपण्याचा प्रयत्न करा, तुमच्या स्वतःसाठी वापरा, पण ते वापरण्याकरता त्याचं वृक्षारोपण करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।